ठीक आहे. आजच्या क्लासमध्ये सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपला हा जो क्लास चालू आहे हा डेमो क्लास चालू आहे केमिस्ट्रीचा. ठीक आहे. आता एक गुगल फॉर्म तुम्हाला आजच्या क्लासमध्ये येणार आहे, तो तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यावर सर्व डिटेल आपल्या क्लासबद्दल येणार आहे, तर तुम्ही ते वाचायचे आहे. आणि ज्याला असं वाटते की क्लास जॉईन करायचा त्यांनी तो गुगल फॉर्म भरून तुम्ही आपला क्लास जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आता आपण प्रिव्हियस टॉपिक आपला जो झाला होता केमिकल बॉन्डिंगचा, त्याच्यावरती काही क्वेश्चन घेतो आणि ते क्वेश्चन घेऊन आपण आपल्या पुढच्या सेशनला आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. पॉझिटिव्हिटी घेऊन आपले बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि प्रिव्हियस लेक्चर सर्वांनी बघितलेलं आहे असं मी कन्सिडर करतो, कारण जिथपर्यंत प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघितलं नाही तिथपर्यंत याच्या पुढची गोष्ट हे स्टोरी समजणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे समजायचं असेल तर याच्या प्रिव्हियस क्लासचं जे लेक्चर आहे ना, ते प्रिव्हियस क्लासचं लेक्चर सर्वांनी अटेंड करावं. जर प्रिव्हियस क्लासचं लेक्चर तुम्ही अटेंड केलं तरच हे तुम्हाला समजणार, अदरवाईज केमिस्ट्रीचा केमिकल बॉन्डिंगचा केमिकलचा सी पण तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करू पहिल्या क्वेश्चन पासून. क्वेश्चन नंबर 1 तुमच्यासाठी. चला ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 1 हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. पहिल्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे, सी आर मीन्स व्हॉट? कोण सांगते सी आर म्हणजे काय? बोलो चला. सी आर मीन्स व्हॉट? Chromium. What is the atomic number of chromium? What is the number of chromium? Yes, 24 is the number of chromium. ठीक है. Question number 2. Yes, very good. Argon. What is the number of argon? Atomic number सांगा, element number सांगा argon चा. 18. Okay. Ne. निऑन 10. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके यस. सोडियम. सोडियम आहे का हा? हा यस म्हणजे सोडियम आहे काय? बर ठीक आहे. सोडियमचा सिम्बॉलचं नाव सांगा. चला 16. सोडियमचा जो सिम्बॉल आहे त्याचं नाव सांगा. कोण सांगते? Na. व्हेरी गुड. सोडियमचा सिम्बॉल आहे Na. ओके. के सिम्बॉल कशाचा आहे? के सिम्बॉल कशाचा आहे? यस, पोटॅशियम है ना. पोटॅशियम हा के चा सिम्बॉल आहे किंवा पोटॅशियम. याचा नंबर सांगा आता. पोटॅशियमचा काय नंबर आहे? 92. यस, व्हेरी गुड. पोटॅशियमचा जो नंबर आहे तो आहे 19. ओके. पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग is cut by NIF? Which of the following is cut by NIF? Option 1 magnesium. Option B sodium. Option C potassium. Option C potassium आणि option D B and C both. याचा करेक्ट आन्सर सांगा तुम्ही. यस, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी अँड सी. म्हणजे सोडियम पण हा चाकूने कापता येते आणि पोटॅशियम याला पण आपण चाकूने कट करू शकतो. चाकू घेतला तर चाकूने आपण सोडियमला आणि पोटॅशियमला दोघांनाही कट करू शकतो. ठीक आहे. चला आता आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ. सर्वांनी याच्याकडे लक्ष द्या. 5 मिनिटात आपण काही क्वेश्चन घेतले. ठीक आहे. हे प्रिव्हियस टॉपिकवर. आता ट्रिक जे सांगितली तुम्ही तुम्हाला 10 एलिमेंट पार्ट करायची. 1 ते 10 एलिमेंट पार्ट करण्याची ट्रिक कोण सांगते? कोणाला माहिती आहे 1 ते 10 एलिमेंट पार्ट करण्याची ट्रिक काय सांगितली होती मी? 1 ते 10 एलिमेंट कसे पार्ट करसाल सांगा.
कसे पाठ केले तुम्ही 10 एलिमेंट? हाय हेली बेबो कॅन ओफने झाले 10 पाठ. 11 to 20 ना मागो अल्लाह से पेप्स कोला और केका, ना मागो अल्लाह से पेप्स कोला और केका, है ना. त्याच्यानंतर पुढचे 10 एलिमेंट्स पाठ करण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती काय, स्कूटीवरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कुझी, स्कूटीवरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कुझी. हा तुमचा 21 to 30 एलिमेंट्स तुमचे पास झाले. तर असे टोटल तुमचे जे एलिमेंट आहे ते 1 ते 30 म्हणजे 1 to 30 एलिमेंट तुमचे काय झाले, पाठ झाले, लर्न झाले. ठीक आहे. चला तर आता आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करू. ठीक आहे. पुढचा टॉपिक आपण सुरुवात करणार आहोत. लक्ष द्या जरा. मला आहे की नाही तुमचे माईक बंद करावं लागते, हे अशी तुम्ही फालतू कामं करता. तुमचा रेकॉर्डिंग चालू आहे. मी पहिलेच म्हटलं की तुमची रेकॉर्डिंग याच्यामध्ये चालू आहे. कोण किती काळेलपंथी करून राहिलं हे सगळं इथं दिसते. ठीक आहे. आणि आम्ही इथून कंट्रोलिंगही करू शकतो. हा बोला मंगला. हा बाकीच्यांनाही हाच प्रॉब्लेम आहे का रे, सांगा बरं. हा तर मंगला तुम्ही काय करा, एक वेळा जॉईन झाले ना तर डिसजॉईन म्हणजे डिस्कनेक्ट करा आणि परत जॉईन करा. लिंकवर जा आणि परत करा. असं होत असते, हे नेटवर्क प्रॉब्लेममुळे होते बरं. ठीक आहे. लिंकवर जा आणि परत रिजॉईन करा. रिजॉईन. चला चला आजचा जो टॉपिक आहे आपला, त्या टॉपिकचं नाव तुमच्या समोर मी सांगतो. सगळ्यात पहिला आपण पाहू ॲटम म्हणजे काय. ठीक आहे. आपण शिकणार का ॲटम. तर लक्ष द्या, पहिले आपण ॲटम पाहू. व्हॉट इज ॲटम. ॲटम म्हणजे काय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. हे आपला पहिला डेफिनेशन आहे. ठीक आहे. हे ऑलरेडी तुमची झालेली आहे तरी आपण रिपीट करणार आहोत. ठीक आहे. तर लक्ष द्या, समजा काय आहे, काय आहे, ऍपल आहे. ठीक आहे. लक्ष द्या, हे एक ऍपल आहे. याला कन्सिडर केलं की हे एक ऍपल आहे. ठीक आहे. आता चाकू घेतला मी एक. ठीक आहे. हा चाकू घेतल्यानंतर चाकूचा वार ऍपलवर केला. या चाकूचा वार कशावर केला, ऍपलवर. पहिला तुकडा केला, अर्धा झाला. अजून तुकडा केला, अर्धा झाला. असे कितीतरी वार केले. लक्ष द्या इकडे, असे कितीतरी वार या ऍपलवर केले. असे कितीतरी वार या ऍपलवर केले. करत गेलो. लक्ष द्या, असे वार केले. कोणाचे, या चाकूचे. लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो, या चाकूचे इतके वार केले या ऍपलवर, इतके वार केले की एक असा पार्ट आला की याला मी डिवाइड करण्याचा प्रयत्न करून राहिलो, पण तो डिवाइडच होत नाही आहे. असा स्मॉलेस्ट पार्टिकल आला, जो स्मॉलेस्ट पार्टिकल या एलिमेंटचा डिवाइडच होत नाही आहे, तुटतच नाही आहे, कटच होत नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, ॲटम. व्हॉट इज ॲटम. ॲटमची डेफिनेशन असं आहे, इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल. लक्ष द्या, इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल. ठीक आहे. इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल विच कॅन नॉट बी, आपण आहे की नाही, याला डायरेक्टली मी तुम्हाला हे लिहूनच देतो, म्हणजे माहिती आहे का, हा प्रॉब्लेमच नाही राहील. डायरेक्ट टाईप करून देतो, हा विशेष नाही ठेवू आपण. यार हे थोडंसं आहे की नाही, वर्क नाही करत. हा तोच प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. चला इथपर्यंत समजलं तुम्हाला. याची फक्त डेफिनेशन तुम्हाला लिहून देतो मी. हे कट करू द्या मला फक्त बस.
याचा हाच एक प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपण याच्यावर लिहितो ना तर हा परफेक्ट देत नाही. ठीक आहे, चला ठीक आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं की ॲटमची डेफिनेशन. ठीक आहे, ॲटमची डेफिनेशन काय म्हटलं, लक्ष द्या इकडे. ॲटमची डेफिनेशन, ॲटम हा आहे तुमचा ॲटम. ॲटमची डेफिनेशन, ॲटम is the smallest particle, is the smallest particle of an element which cannot be cannot be further subdivided. आता ॲटमला आपण डेफिनेशन कशी लिहिली, विच कॅन नॉटचा नोप झाला, थोडासा स्लो होऊन राहिला काय माहित कोणतं. चला, काय डेफिनेशन लिहिली आपण ॲटमची, लक्ष द्या. ॲटमची डेफिनेशन अशी म्हटली की ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. आताच तुम्हाला सांगितलं की हा ऍपल आहे, ऍपलचा एक कण आहे, त्याला आपण चाकूने कापण्याचा प्रयत्न केला रे. कशाने कापण्याचा प्रयत्न केला, चाकूने कापण्याचा प्रयत्न केला. त्या ऍपलचे तुकडे तर झाले, पण अशी एक कंडिशन आली, ज्याला या चाकूने कापण्याचा प्रयत्न करतो तो डिवाइडच होत नाहीये, तो कटच होत नाहीये. विच कॅन नॉट बी फर्दर सब डिवाइडेड. असा एक कण ज्या कणला तुम्ही त्याला अजून डिवाइड करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, ॲटम. मग समजा आता हा चॉक जो आहे आपण फळ्यावर लिहितो चॉक, त्या चॉकचा जो कण आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, सांगा लवकर पटकन. ॲटम. त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲटम. यस ऑर नो. जो चॉकचा एक कण असतो त्याला आपण काय म्हणतो, ॲटम. म्हणजे प्रत्येक गोष्ट जे बनलेली आहे ते ॲटम न बनलेली आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल पासून बनलेली आहे ना. यस ऑर नो. समजा मी म्हटलं की रबर बनलेला, रबर आपण ज्यांना इरेज करतो, तो रबर जो आहे ना स्मॉलेस्ट पार्टिकल पासून बनलेला आहे. बघा असे असे स्मॉलेस्ट पार्टिकल एकमेकाला जॉईन होते, असे स्मॉलेस्ट पार्टिकल एकमेकाला जॉईन होते आणि तेव्हा काय तयार होते, ॲटम नाही होत. ॲटम जे तयार बनून एलिमेंट तयार होते, ॲटम बनून काय तयार होते, एलिमेंट. आता ॲटमची डेफिनेशन प्रत्येकाला समजली असेल. तर ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट विच कॅन नॉट बी फर्दर सब डिवाइडेड. म्हणजे ॲटम हा असा असते की ज्याला कापलं, तोडलं, फाडलं, काही करा, तो परत डिवाइड होत नाही, त्याचे तुकडे होऊ शकत नाही. जसा आता भारत आहे, आपला देश तयार झाला, भारताचा एक तुकडा तोडला होता पाकिस्तान, है ना. परंतु आता भारताला कापा बरं, आता भारताला तुम्ही कापू शकत नाही. लय लोक प्रयत्न करून राहिले, नेपाळ तिकडून उड्या मारते, इकडे पाकिस्तान तिकडून उड्या मारते, आणि जपान तिकडून, चीन तिकडून उड्या मारते, है ना. परंतु काही होऊ शकत नाही, कारण भारताचा एवढा स्ट्रॉंग पॉवर आहे की भारताला कोणीही तोडू शकत नाही. ठीक आहे. मग भारत जो आहे तो सध्या एक ॲटम आहे, ज्याला आपण तोडू शकत नाही, त्याचे तुकडे करू शकत नाही. एक उदाहरण दिलं मी ना, कन्सिडर केला आपण, की असं कन्फर्म म्हटलं नाही. मग ॲटम म्हणजे काय, की त्याला आपण तोडण्याचा प्रयत्न करा, तोडण्याचा प्रयत्न करा, ते तुटल्या जात नाही. आणि हा लहानातला लहान का नसते, हा काही होऊ शकते. ॲटम कॅन बी सॉलिड, लिक्विड, है ना, अँड गॅसेस. पहा तुम्ही, नाहीतर एखादा समजा तयारी करत असला, आपल्या घरामध्ये स्प्रे मारते, स्प्रेचा जो सुगंध आहे तो सर्वकडे पसरते. अगरबत्ती आपल्या घरामध्ये लावल्याचे सगळीकडे पसरते. ते काय असतात, मॉलिक्युल्स, पार्टिकल, ॲटम इकडे तिकडे पसरतात हवेमध्ये, म्हणून तुम्हाला त्याचा सुगंध येते. येस ऑर नो. आता पुढे लक्ष द्या, लक्ष द्या. आता पुढचा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, हा ॲटमचं स्ट्रक्चर. लक्ष द्या, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम कसं असते, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. याच्या आतमध्ये हा पहिला सेल, ठीक आहे,
हा अशा पद्धतीचा काय असते स्ट्रक्चर असते. ठीक आहे, एक ऍटमचं स्ट्रक्चर पाहिलं आपण, ऍटम कसा असते. लक्ष द्या इकडे, याच्या आतमध्ये असते याला काय म्हणतात, कोण सांगते? हा जो आतमध्ये असते याला काय म्हणतात? न्यूक्लियस. ठीक आहे, न्यूक्लियस. बर, ठीक आहे. हे जे आहे याला काय म्हणतात सांगा बरं? शेल किंवा ऑर्बिट. शेल किंवा ऑर्बिट म्हणतात की नाही रे? यस ऑर नो? हा, बर, ठीक आहे, लक्ष द्या. आता याच्यावर लक्ष द्या, या शेलवर काय असते तर इथं 2 इलेक्ट्रॉन असते. लक्ष द्या इकडे, पहिल्या याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन पहिल्या याच्यामध्ये 2 असते, दुसऱ्या याच्यामध्ये किती असते सांगा बरं? दुसऱ्या याच्यामध्ये 4, तिसऱ्या याच्यामध्ये 8. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे स्ट्रक्चर आहे तुमचं. ठीक आहे, या स्ट्रक्चर मध्ये इथं जे ब्लॅक कलरचे दिसून राहिले है ना, काळ्या कलरचे दिसून राहिले, ते जे आहेत ते काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, अजून एक वेळा रिपीट करतो, इलेक्ट्रॉन्स, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता इलेक्ट्रॉन असतात तर अजून दोस्त न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन असतात, ते कुठं असतात सांगा? हे हिस्ट्री तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तरी मी रिपीट करून राहिलो. हे न्यूक्लियस झाला, याला आपण म्हणतो, याला न्यूक्लियस म्हणतो, हा न्यूक्लियस झाला. हे जे असतात हे पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल, याला ऑर्बिट म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स असतात, हे जे ब्लॅक कलरचे आहे हे काय? इलेक्ट्रॉन्स आहेत. तर आता इलेक्ट्रॉन इथं असतात. इलेक्ट्रॉन जो असते तो निगेटिव्ह चार्ज असते. कोणता चार्ज असते? निगेटिव्ह चार्ज. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन काय असते? निगेटिव्ह चार्ज. आता दुसरा असते, 3 गोष्टी असतात आपले इलेक्ट्रॉन्स. लक्ष द्या इकडे, पहिला काय असते? इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन. दुसरा काय असते? प्रोटॉन. आणि तिसरा काय असते रे? न्यूट्रॉन. है ना. इलेक्ट्रॉन काय असते? निगेटिव्ह. प्रोटॉन काय असते? पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉन काय असते? न्यूट्रॉन असते झिरो, नल, काहीच नसते. न्यूट्रॉन म्हणजे झिरो, नल, काहीच नसते. मग आता इलेक्ट्रॉन जो असते तो ऑर्बिटवर उड्या मारत असते, उड्या मारत असते, इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे. जसं आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो की नाही? ठीक आहे, मंदिर जिथं असते की लोक असे प्रदक्षिणा मारतात, काही काही लोक शाळेच्या भोवती मारतात, काही काही कॉलेजच्या भोवती प्रदक्षिणा मारतात, आहे की नाही? तसाच हा इलेक्ट्रॉन असा प्रदक्षिणा मारत असते, प्रदक्षिणा मारत असते, आहे की नाही? याची शाळा, याचा कॉलेज कोणता आहे? न्यूक्लियस असते, है ना. ह्या न्यूक्लियसच्या भोवती हा इलेक्ट्रॉन फिरत असते, फिरत असते, फिरत असते. याचे वेगवेगळे ऑर्बिट असतात. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटवर असते. इलेक्ट्रॉन कुठं असते रे? ऑर्बिटवर असते. इलेक्ट्रॉन कुठं असते? शेलवर उड्या मारत असते. ठीक आहे, मग याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये काहीतरी असते, कोण सांगते? काय असते? व्हेरी गुड. न्यूक्लियस मध्ये असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं असते? न्यूक्लियस मध्ये असते. आणि लक्षात ठेवा, या दोघांच्या मध्ये, लक्ष द्या, या दोघांच्या मध्ये एक फोर्स असते. त्या फोर्सला काय म्हणतात माहिती आहे? नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लक्ष द्या, मी जे लिहून राहिलो ते लक्ष द्या. हे जे थेरी आहे हे जर समजली तर पुढचं समजते, अदरवाइज काही समजत नाही. म्हणून हा क्लास महत्वाचा आहे बरं. इट इज अ बेसिक क्लास टू अंडरस्टँड ऑल कॉन्सेप्ट ऑफ फर्स्ट केमिकल बॉन्डिंग. यस, व्हॉट हॅपन? इज देयर एनी प्रॉब्लेम डिअर स्टुडंट्स? शिवानी बोला. हा, बरोबर 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 बरोबर. आपण जस्ट ड्रॉ केलं समजण्यासाठी. 4 नाही राहत, 8च राहते. ठीक आहे, ते किती राहते आपण नंतर पाहू कॉन्सेप्ट. पण हे तुझं तू जे म्हटलेलं आहे त्याच्याशी मी सहमत आहे, त्याच्यामध्ये 8च पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण 8च पाहिजे. तर आपण ड्रॉ करून घेऊ, नो प्रॉब्लेम. हे 8 करून घेऊ.
ठीक आहे. ठीक आहे, बंद करा माईक तुमचा. चला नेक्स्ट पुढचा पहा. इथपर्यंत तुमच्या स्टोरी लक्षात आली असेल. पहिले आपण सेल काढला, दुसरा सेल काढला, तिसरा सेल काढला आणि या मधातला जो असते त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. हे जे आहेत हे शेलला दुसरं नाव आहे ऑर्बिट. शेलचं दुसरं नाव काय? ऑर्बिट. आणि सगळ्यात शेवटी जे दिसून राहिले ब्लॅक कलरचे, जे काळ्या कलरचे दिसून राहिले त्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह त्याचा चार्ज असते, है ना. कोणता चार्ज असते? निगेटिव्ह चार्ज आपण म्हणतो. त्याच्यानंतर 3 प्रकारचे तुमच्याकडे हे असतात, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स नेहमी खेळत असतात या मंदिराच्या भोवती, शाळेच्या भोवती, कॉलेजच्या भोवती. इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे फिरत असतात. प्रोटॉन्स जे असतात, न्यूट्रॉन जे असतात हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. परंतु असं होते की इलेक्ट्रॉन डज नॉट फॉल इनटू द न्यूक्लियस बिकॉज ऑफ देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे काय की जसं आपण एखाद्या डब्यामध्ये पाणी घेतलं, लक्ष द्या, जसं आपण एका डब्यामध्ये पाणी घेतलं, एक मिनिट याला माझा जो व्हिडिओ आहे तो थोडासा धक्का लागला त्याला, तर तो बंद झाला होता. ठीक आहे, चालू करून घेऊ आपण. ठीक आहे. तर जसं आपण एका डब्यामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर डब्याला हाताने आपण वरतून घुमवलं तर ते पाणी खाली पडत नाही. त्याला जर फिरवलं आपण तर पाणी पडते का खाली? नाही पडत. एका डब्यामध्ये पाणी घेतलं बॉक्समध्ये आणि त्याला आपण फिरवलं तर ते पाणी खाली पडते का? नाही पडत, है ना. तर तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याच्यामध्ये असते, ज्या इलेक्ट्रॉन्स मध्ये असते. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असल्यामुळे, याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असल्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा या न्यूक्लियस मध्ये पडत नाही. इथपर्यंत स्टोरी प्रत्येकाच्या लक्षात आली? यस ऑर नो? यस ऑर नो? इथपर्यंत समजलं का नाही? की पुढे जाऊ की नाही जाऊ? ओके. हा, चला आता अजून पुढची गोष्ट लक्ष द्या. एक एकच काम सोडून राहिला. हे लास्ट ऑर्बिट मध्ये जे काम असते, लास्ट ऑर्बिट जो असते त्याला काय म्हणतात सांगा बरं? लास्ट ऑर्बिटला काय म्हणतात? लास्ट ऑर्बिटला काय म्हणतात सांगा बरं? यस, आउटर मोस्ट ऑर्बिट. लास्ट ऑर्बिटला काय म्हणतात? आउटर मोस्ट ऑर्बिट. लास्ट ऑर्बिटला आपण काय म्हणतो? आउटर मोस्ट ऑर्बिट. हा काम नाही करू. लास्ट ऑर्बिटला आपण काय म्हणतो? आउटर मोस्ट ऑर्बिट. आणि त्या आउटर मोस्ट ऑर्बिट वरती जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याचा पेन काम करत नाही ऍक्च्युली. आला काय करून राहिला, काय समजून राहिला. बरं, तोपर्यंत आपण, मी इकडे याला डिलीट करतो आणि परत जॉईन करतो. टास्क मॅनेजर मध्ये गेल्यानंतर याला आपल्याला कट करायचा आहे. तुम्ही बनवून राहा क्लासमध्ये. आपल्याला हा थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिला. हा जो पेन आहे ना हा वर्क करत नाही आहे. याची टास्क मी एंड करतो. कारण जिथपर्यंत पेन वर्क करत नाही तिथपर्यंत मी तुम्हाला शिकू शकतो का? नाही. म्हणून तो पेन मला कनेक्ट करायचा. तो पेन आहे की नाही काम करत नाही, लिहिल्या जात नाहीये. ठीक आहे, 1 मिनिट फक्त विद्यार्थ्यांना थोडासा वेट करा. वेट करा.
याचं कसं आहे, एक वेळा स्लो झाला की स्लोच होते, काय माहित काऊन, काय गडबड आहे. हे i3 असल्यामुळे प्रोसेसर, त्याचं प्रोसेसर आहे ना छोटा आहे, i3 प्रोसेसर आहे. जुनं, भरपूर जुनं हे लॅपटॉप आहे. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मी लॅपटॉप घेतलं होतं, ते लॅपटॉप आता इथं मी यूज करत आहोत. पण ते थोडंसं स्लोच होते, त्याच्यात काही ना काही कॉम्पोनंटचा प्रॉब्लेमच होते. येऊन नाही राहिला लवकर. चला, झालं चालू. चला लक्ष द्या. आता हे गेलं, ठीक आहे. तर लक्ष द्या, काही प्रॉब्लेम नाही. 1 मिनिटात मी ड्रॉ करतो सगळं. हा आपला सेल होता, हा ॲटम होता, ॲटमचं कॉन्फिगरेशन आपलं चालू होतं, ठीक आहे. या ॲटमचं कॉन्फिगरेशन सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता आपल्याला काय पाहायचं, लक्ष द्या. सगळ्यात शेवटच्या ऑर्बिटमध्ये हे जे असतात, सगळ्यात शेवटचा जो ऑर्बिट आहे, इकडे आपण इलेक्ट्रॉन लिहिले होते, है ना. किती इलेक्ट्रॉन काढले होते आपण सांगा बरं. टोटल इलेक्ट्रॉन किती ड्रॉ केले होते? 8 इलेक्ट्रॉन. किती? 8 इलेक्ट्रॉन. लक्ष द्या रे. आता आता पुढची गोष्ट समजून घ्या. ह्या जो असते सगळ्यात लास्ट वाला, त्याला आपण म्हणतो काय? आउटर मोस्ट ऑर्बिट. लक्ष द्या, आउटर मोस्ट ऑर्बिट, ठीक आहे. ऑर्बिट, आउटर मोस्ट ऑर्बिट, और त्याला आपण काय म्हणतो? शेल. आउटर मोस्ट ऑर्बिट और सेल. आणि जो सगळ्यात आतमधला असते त्याला आपण काय म्हणतो? इनर, ठीक आहे. ऑर्बिट. जो सगळ्यात आतमधला असते त्याला आपण इनर ऑर्बिट म्हणतो. लक्ष द्या इकडे. आता आता आउटर मोस्ट ऑर्बिट वरती जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, लक्ष द्या. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये हा शेवटचा ऑर्बिट आहे. या शेवटच्या ऑर्बिट मध्ये सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. त्या इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो कोणते इलेक्ट्रॉन? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सगळ्यात शेवटचा जो ऑर्बिट असते, या सगळ्यात शेवटच्या ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो जो शेवटच्या ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर आता याच्यामध्ये लक्ष द्या, या डेफिनेशन काय म्हणते? लक्ष द्या, डेफिनेशन काय म्हणते? द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ लास्ट शेल ऑफ ॲटम आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात? की शेवटच्या ऑर्बिट मध्ये जर समजा इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये, ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. समजला? त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता समजा फॉर एक्झाम्पल, आपण हा जो ऑर्बिट आहे तो रिमूव्ह केला. लक्ष द्या, हा ऑर्बिट रिमूव्ह केला, काढला ऑर्बिट. आता ऑर्बिट काढला तर हे सगळे इलेक्ट्रॉन गायब होतील. लक्ष द्या काय म्हणून मी, हा ऑर्बिट काढला, रिमूव्ह केला. ऑर्बिट काय केला? रिमूव्ह केला. रिमूव्ह म्हणजे काढला. रिमूव्ह ऑर्बिट. जसा रिमूव्ह केला तर आता याला काय म्हणतात? तर याला म्हणतात कर्नेल. काय म्हणतात? कर्नेल और कोर. कर्नेल और कोर. लक्ष द्या रे, काय म्हणतात? याच्या वरचा जो ऑर्बिट होता, जो शेल होता, तो काढून टाकला आणि आतमधला जो राहिला त्याला आपण कोर किंवा कर्नेल म्हणतो. जसं की संत्र असते, मोसंबी असते, त्याच्या वरचा पार्ट जर समजा आपण काढून टाकला तर आतमध्ये एक गाभा असते, है ना. त्यालाच, त्या गाभालाच आपण काय म्हणतो? कर्नेल और कोर, है ना. समजा संत्र असते, संत्राचं आपण जे साल्ट असते ते काढून फेकून देतो. मग आतमधल्या ज्या फोडी असतात, है ना, त्या आपण खातो. तर त्या ज्या फोडी असतात त्याला आपण काय म्हणतो? कर्नेल किंवा कोअर पार्ट. समजलं का? दुसरी डेफिनेशन समजली का नाही? तर आता लक्ष द्या, दुसरी डेफिनेशन पहा. दुसरी डेफिनेशन काय म्हणते? सेकंड डेफिनेशन काय म्हणते? लक्ष द्या इकडे. इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड देन द रेस्ट ऑफ द ॲटम कॉल्ड कर्नेल और कोर. जर समजा शेवटचा ऑर्बिट काढला, शेवटचा ऑर्बिट और शेल रिमूव्ह केला, तर मग राहिलेलं जे असते त्याला काय म्हणतात? कर्नेल और कोर. काय म्हणतात? कर्नेल और कोर. शेवटचा ऑर्बिट जो असते, शेवटच्या ऑर्बिटला काढलं तर त्याला कर्नेल और कोर म्हणतात. ठीक आहे. आता मधात झाले तर काय समजणार आहे? मधातल्याला काही समजत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा,
एकदमशे काही समजत नाही. कर्नेल ऑर कोर. आता लक्ष द्या पुढचं. आता पुढची गोष्ट, समजा या ऑर्बिटमध्ये या ऑर्बिटमध्ये आपण इलेक्ट्रॉन ठेवले 1 2 3 4 5 6 7 8. टोटल इलेक्ट्रॉन किती झाले याच्यावर? 8. किती इलेक्ट्रॉन झाले? 8. जर ज्या ऑर्बिटमध्ये, लक्ष द्या इकडे, ज्या ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट टोटल 8 भरत असतील तर त्याला आपण म्हणतो ऑक्टेट. लक्ष द्या, ऑक्टेट कोणाला म्हणतात? ज्या सेलच्या, ज्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये, शेलमध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन असतात. टोटल किती इलेक्ट्रॉन असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. अशा याला आपण काय म्हणतो? ऑक्टेट. मी क्वेश्चन विचारणार आहोत नंतर क्लास झाल्यानंतर, ठीक आहे. अशा याला काय म्हणतात? ऑक्टेट. ज्या शेलच्या अवतीभवती 8 इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टेट. मग आता समजा 7 असेल तर आपण ऑक्टेट म्हणू शकतो का? नाही. 6 असेल तर ऑक्टेट म्हणू शकतो का? नाही. 4 असेल तर ऑक्टेट म्हणू शकतो का? नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे. पहिली गोष्ट, तर ऑक्टेट म्हणजे काय? 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द शेल कॉल्ड ऑक्टेट. 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द शेल कॉल्ड ऑक्टेट. मग जर समजा मी असं म्हटलं की तुमच्या या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. तर मग याला काय म्हणणार? जिथे 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणणार? तर ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणू काय? डुप्लेट. व्हेरी गुड. जो जिथे 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणू आपण? डुप्लेट. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट लक्ष ठेवा, ज्याच्यामध्ये डुप्लेट, ठीक आहे, ज्याच्यामध्ये डुप्लेट आणि ऑक्टेट हे कंप्लीट आहे, ज्याच्यामध्ये डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट आहे त्याला आपण म्हणतो स्टेबल कॉन्फिगरेशन. स्टेबल कॉन्फिगरेशन. ज्याच्याकडे काय 2 गाड्या, 2 4 व्हीलर गाड्या आणि 8 बंगले आहेत, ज्याच्याकडे, लक्ष द्या, 2 4 व्हीलर गाड्या आहे, 8 बंगले आहेत, समजून घ्या तो माणूस एकदम स्टेबल आहे, भयंकर स्टेबल आहे. त्याला काही करायची गरज नाही, तो एकदम हलू शकत नाही. त्याला कोणी किती काही केलं तर तो गरीब होऊ शकत नाही, कारण 8 बंगले विकू शकते, तो 2 गाड्या विकू शकते, तो स्टेबल झाला. हा स्टेबल कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा, कारण लखपती माणूस जो आहे हा स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. आणि स्टेबल कॉन्फिगरेशन लखपती माणसापाहिजे 2 गाड्या पाहिजे फॉर्च्युनर आणि 8 बंगले पाहिजे मोठे मोठे आणि वेगवेगळ्या ठिकाणी बंगले आहेत त्याचे, तर त्याला आपण काय म्हणतो? स्टेबल कॉन्फिगरेशन. आता लक्ष द्या, थेअरीवर या वापस. आपली थेअरी काय म्हणते? द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट इन विच 8 इलेक्ट्रॉन, त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टेट. 2 इलेक्ट्रॉन्स त्याला काय म्हणतो आपण? डुप्लेट. आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. लक्षात ठेवा, हे कुठं पाहिजे? शेवटच्या शेलमध्ये. समजा आता हा शेल आहे आपला, या सेलचा हा शेवटचा सेल कोणता? हा आहे. मग याच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, लक्षात ठेवा. किंवा याच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? स्टेबल कॉन्फिगरेशन. त्याला काय म्हणतो आपण? स्टेबल कॉन्फिगरेशन. यस ऑर नो? स्टेबल कॉन्फिगरेशन समजलं की नाही इथपर्यंत? यस ऑर नो बोलत चला. हा, चला चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्व माझे विद्यार्थी जे आहेत ते हुशार आहेत, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं खूपच चांगलं आहे, त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल चांगली आहे, ते बसून व्यवस्थित आपला व्हिडिओ ऐकत आहेत, ठीक आहे, आणि रोज क्लासमध्ये बसत आहेत. म्हणून सर्वांचं मी अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांची आतापासून मेंटॅलिटी तयार होऊन राहिली अभ्यास करण्याची. अजून कॉलेजही चालू झालं नाही, 2 सप्टेंबर पासून आपलं कॉलेज चालू होणार आहे. तर कॉलेज चालू झालं नाही तरी तुम्ही सुद्धा अभ्यास करून राहिले, याचं महत्व मला पण आनंद येऊन राहिला की विद्यार्थी रोज अभ्यास करून राहिले. रोज काही काही विद्यार्थी मला क्वेश्चन करतात, प्रश्न विचारतात, हे मला खूप चांगलं वाटते की विद्यार्थी अभ्यासाला लागले. ठीक आहे. आता व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? ठीक आहे, व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर लक्ष द्या रे मित्रांनो. आता व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन मी तुम्हाला समजून सांगतो. समजा मी कन्सिडर केला, लक्ष द्या रे, कन्सिडर केला एक Na, ठीक आहे, सोडियम कन्सिडर केला. आता सोडियमचा याला स्टेबल कॉन्फिगरेशन करायचं. स्टेबल मीन्स डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट असणं गरजेचं आहे. लक्ष द्या, स्टेबल म्हणजे काय? डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्याचं गरज आहे. सोडियमचा नंबर सांगा, ॲटॉमिक नंबर काय? लवकर सांगा पटकन.
11. ठीक आहे. हा, याला असं डिवाइड करतात. लक्ष द्या, याला असं डिवाइड करतात 2, 8, 1. ठीक आहे, असं डिवाइड करतात. हे याला इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट म्हणतात, कॉन्फिगरेशन म्हणतात. 2, 8, 1 लिहिला. आता 2, 8, 1 लिहिल्यानंतर आता आपण काय करतो, याच्यामधला याचा स्टेबल कॉन्फिगरेशन होण्यासाठी याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला किती पाहिजे, 8 पाहिजे. तर आता सध्या याची स्थिती काय आहे, लक्ष द्या. हा पहिल्या याच्यामध्ये 2 आहेत. ठीक आहे. लास्ट याच्यामध्ये टोटल किती आहेत, 8. आणि लास्ट याच्यामध्ये याचा किती आहे, 1 आहे. तर याला ऑक्टेट जर कंप्लीट करायचं असेल तर याला काय करावं लागते, हा उडून टाका लागते, हा काढून टाका लागते. तर मग हा काय करते, हा काढून घेते. काढून घेते म्हणजे लॉस करते, हा लॉस करते. लॉस झाला तर याचा ऑक्टेट कंप्लीट झाला, हा झाला स्टेबल. मग लॉस करण्यासाठी आता पुढे पहा काय करते, हा काय करते, लक्ष द्या. हा याने काय करते, एक इलेक्ट्रॉन लॉस करते. एक इलेक्ट्रॉन काय करते, लॉस करते. एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर लगेच एक इलेक्ट्रॉन लॉस केल्याबरोबर हा एक इलेक्ट्रॉन काय करते, लॉस करते. एक इलेक्ट्रॉन लॉस केला या डोक्यावर एक पॉझिटिव्ह येते, एक पुण्य कमावते. ठीक आहे. एक देऊन त्याला लॉस केला तर एक पुण्य कमावते आणि हा स्टेबल होते. याचं कॉन्फिगरेशन 2, 8 होते. हा 1 निघला, 1 चालला गेला, 1 लॉस झाला. ठीक आहे. आणि हे जे कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 8, 10 कोणाचं कॉन्फिगरेशन बनलं, हे निऑन कॉन्फिगरेशन बनलं. कोणतं गेलं, निऑन. तर यानं काय केलं माहिती आहे का, स्टेबल व्हायसाठी यानं एक इलेक्ट्रॉन लॉस केला. स्टेबल व्हायसाठी याने काय केला, एक इलेक्ट्रॉनचा लॉस केला. याला आपण म्हणतो लॉस. तर असं स्टेबल होण्यासाठी हा काय करते, लॉस करते किंवा गेन करते किंवा शेअर करते. लक्षात ठेवा, 3 गोष्टी करते. लॉस, गेन किंवा शेअर. लॉस समजला, गेन म्हणजे मागते आणि शेअर म्हणजे शेअर करते. तर लॉस, गेन आणि शेअर ह्या 3 गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला आपण व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. हे व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉनची डेफिनेशन पहा. The number of electrons that atom of an element gain or losses or share to complete the last orbit is called octet, is called valency of electron. Valency of electron हे आपण आणखी डीप मध्ये पाहू नेक्स्ट क्लास मध्ये. याचे टाइप्स जे आहेत ते इथं दिलेले आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत. हे टाइप्स तुम्हाला पाहायचे आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्लास मध्ये आपण कंटिन्यू करू व्हॅलन्सीचे टाइप. ठीक आहे. आणि काय असते त्याचे टाइप हे सगळे डिटेल मध्ये जाणून घेऊ. आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. तुम्हाला लेक्चर कधी झालं हेही माहीत पडणार नाही. एवढं सिंपल वेमध्ये आपलं लेक्चर हे या ठिकाणी संपलेलं आहे. आणि प्रत्येकाला समजलं असेल एवढी मी गॅरंटी देतो. मधात थोडासा डिस्टर्बन्स आला हे येतेच, पण तुम्हाला समजलं की नाही, यस ऑर नो दोन पैकी एक आन्सर द्या. यस ऑर नो. बर, चला मग आता समजलं ना, आता समजलं ना, तर ठीक आहे. आता मी क्वेश्चन लिहून राहिलो, त्याचा आन्सर द्या. समजलं ना प्रत्येकाला. बर, अरेंजमेंट ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स. अरेंजमेंट ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन ए ऑक्टेट, ऑप्शन बी डुप्लेट, ऑप्शन सी ट्रिपलेट, क्वाड. हा काय, यस, करेक्ट आन्सर काय आहे, ऑक्टेट. बर, क्वेश्चन नंबर नेक्स्ट. अरेंजमेंट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड. 2 इलेक्ट्रॉन्स. पहा बरं, तुम्ही स्वतःच आन्सर देऊन राहिले. बर, चला पुढचा क्वेश्चन. इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ह, इफ लास्ट ऑर्बिट is removed, then नाही, then rest of element of atom. अरे हा लास्ट जर समजा काढला, हा उडवला, तर याला काय म्हणतात, कर्नेल और कोर, है ना. ओके. इलेक्ट्रॉन रिप्रेजेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह और झिरो न्यूट्रल. इलेक्ट्रॉन रिप्रेजेंट यस, इलेक्ट्रॉन रिप्रेजेंट निगेटिव्ह. ठीक आहे. तर स्टुडंट बऱ्याचशा क्वेश्चनचे आन्सर देऊन राहिले, याचा अर्थ
सर्व विद्यार्थ्यांचं क्लासमध्ये लक्ष असते. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. याच्या नोट्स तुम्हाला ग्रुपवर येऊन जातील. ठीक आहे. तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.